नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा आरक्षण आणि उद्यापासून प्रवेश प्रक्रिया ज्या सुरू होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची वृत्तमालिका बघणार आहोतच. मात्र त्याआधी या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. मनसेच्या उद्या होणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. मनसेच्या गोटातून या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मनसेच्या उद्या होणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती उद्या मनसे मोर्चा काढणार आहे. वीज बिलात सवलत देण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा खरं तर काढला जाणार होता, पण आता त्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता मनसेची भूमिका बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत. प्रणाली, जरी पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनसेचा पूर्वनियोजित जो मोर्चा आहे तो काढला जाईलच, अशी माहिती मनसेच्या सूत्रांनी दिलेली आहे. मुख्य म्हणजे बरेच दिवस झाले या मोर्चासाठीची परवानगी मागण्यात आलेली होती, परंतु पोलिसांकडून कुठल्याही पद्धतीची परवानगी दिली जात नव्हती किंवा ती नाकारली सुद्धा जात नव्हती. परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली आहे आणि पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी काही लोकांनी तिथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावं, परंतु तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही. असं असलं तरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मात्र हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांचा मोर्चा जो आहे तो पूर्वनियोजित ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मनसेचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येणार होते ते पूर्वीप्रमाणेच येतील. पोलिसांच्या दबाव तंत्राला आम्ही भीक घालणार नाही, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे. त्यामुळे एकूणच आता पोलिसांनी जर परवानगी नाकारलेली आहे मात्र तरी देखील मोर्चावरती ठाम असलेल्या मनसेच्या या मोर्चाचं नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणाली, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. आणि आता वळत आमच्या वृत्तमालिकेकडे. मराठा आरक्षणाचा एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे, कारण आता सरकारने घेतलेली भूमिका त्याला कारणीभूत ठरते. कारण मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि यासाठी राज्य शासनाने अध्यादेश काढलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये एससीबीसी प्रवर्गातून ज्यांनी 9 सप्टेंबर पूर्वी एससीबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील त्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सामाजिक आणि एससीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातले 11वीचे प्रवेश रखडले होते. अखेर यावर आता तोडगा काढण्यात आला असून एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील आता खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश देण्यात येणार आहेत. मात्र त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आरक्षणाच्या दृष्टीने अर्ज केले होते त्यांची मात्र मोठी निराशा झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले होते बघूयात. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागलेला होता. आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस तेच पूर्वीचे सगळे वकील जसेच्या तसे ठेवले, उलट ॲडिशनल वकील त्या ठिकाणी दिले. आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले तसं कोर्टामध्ये केस चालू राहील, तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल. परंतु स्थगिती दिली गेली. त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा बेंचच्या पुढे जाऊ द्या, मोठ्या बेंच पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. शेवटी राज्याला पुढे नेत असताना कुठलाही घटक कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढे जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार करतं. तर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि धनंजय मुंडे या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असं ठाम मत आहे. कारण की ज्यांचं आरक्षणास जे पात्र आहेत, ज्यांना आरक्षण मिळतंय आणि ज्यांच्या ॲडमिशन जागा आहेत, इतरांना मला सांगा मराठा प्रवर्गातला सुद्धा ज्यांना आता एससीबीसीमध्ये मिळणार नाही त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये ॲडजस्ट होतं. त्यामुळे सर्वांचाच त्याच्यामध्ये मार्ग निघतोय. आपण सर्वच थांबवून द्यायचं प्रक्रिया ही कितपत योग्य आहे? म्हणजे जनमत काय समजून घेतलं पाहिजे आणि इतरांना आणि मराठा समाज लोकांना सुद्धा ह्याच्या खुल्या प्रवर्गामध्ये ॲडजस्ट करता येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. जे काही या ठिकाणी चाललंय ते काही संघटनेचं मत वेगळं आहे, काही संघटनेचं मत वेगळं आहे. पण माझ्या मते आरक्षणाचा हा विषय तंटा शेवटी मी सुद्धा 99 पासून मराठा आरक्षणाच्या बाजूनी झटणारा एक कार्यकर्ता आहे, तळमळीने रस्त्यावर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता आहे.
मधल्या काळामध्ये आमचा हा प्रश्न मार्गी लागला, पण मधल्या आता कोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या, माननीय उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणीमुळे हे पुढे विषय आला, तर ती राज्य सरकार नक्कीच या अडचणीतून बाहेर काढेल. आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच विषयावरून सरकारवरती टीका केलेली आहे. सरकारने वेळ काढूपणाचं धोरण या ठिकाणी अवलंबलं आहे आणि त्याचमुळे आज ही वेळ आलेली आहे असं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सरकारला अपयश आल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारच्या वेळ काढूपणाचा या ठिकाणी जो फटका आहे तो मराठा आरक्षणाला बसल्याची टीका जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर बघूया देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. सरकारच्या वतीनं वेळ काढू धोरण चाललेलं आहे आणि या सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे सगळेच विद्यार्थी, केवळ मराठा समाजाचे नाही, सगळेच विद्यार्थी भरडले गेले. कारण आतापर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन्स थांबवून ठेवल्या. आता या ॲडमिशन्स सदा सर्व काळ थांबवता येत नाही. त्यामुळे यात 100% सरकारचा दोष आहे. सरकारने जे काही वेळ काढू धोरण केलं त्या धोरणामुळे आज कुठलाही निर्णय त्या ठिकाणी येऊ शकला नाही. मराठा समाजावर अन्याय झाला, पण आता इतर समाजावरही अन्याय करता येत नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल. ती झाली आहे, पण ती झालेली असताना मराठा समाजाला कुठे सामावून घेता येईल असा विचार देखील सरकारला करावा लागेल. आणि याच संदर्भात विनायक मेटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या मुलामुलींना शैक्षणिक प्रवेशामध्ये आणि नोकर भरतीमध्ये वगळून ही सर्व प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसं जाहीर केलेलं, तसा GR काढलेला आहे. हा सरळ मराठा समाजाच्या मुलामुलीवर खूप मोठ्या प्रमाणाचा अन्याय आहे. याचा अर्थ स्पष्ट असा दिसतो आहे की या सरकारची नियत चांगली नाही, मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही हे या सरकारनं ठरवलेलं दिसतंय. आणि यानंतर आता आपण जाणार आहोत थेट औरंगाबादला. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. तर सिद्धार्थ यांच्यासोबत काही गेस्ट आहेत ज्यांची भूमिका मराठा आरक्षणामध्ये महत्त्वाची आहे. सिद्धार्थ. स्वाती, मराठा आरक्षणामुळं मराठा विद्यार्थी असतील किंवा मराठा बांधव असतील त्यांचा संयम सुटत चालला होता, कारण आरक्षण रखडलेलं आहे. आणि आज राज्य सरकारचा जो काही GR आहे, जो काही निर्णय आहे, त्या संतापामध्ये भर झालेली. म्हणजे राज्य सरकारने आगीत तेल टाकण्याचं काम केलेलं आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य या निर्णयावरून उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाचे 2 युद्ध सुरू आहेत. एक विनोद पाटील जे आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई लढतायत, आणि दुसरे रमेश केरे पाटील आहेत जे रस्त्यावरची लढाई, आंदोलनं, मोर्चे जे काय त्यामध्ये करतायत. माझ्यासोबत विनोद पाटील आहेत, सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्ते आहेत. दादा, कसं बघतं या निर्णयाकडे? माझ्यासारख्या माणसाला कळतंय की हा निर्णय चुकीचा आहे, मराठा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा खेळ आहे. निश्चित आज राज्य सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा घात केलेला आहे. याचं कारण असं की आम्ही वारंवार सांगत होतो राज्य सरकार गंभीर नाही, आणि आज हे निर्णय करून स्पष्ट झालं. मग राज्य सरकारने इतक्या दिवस कशासाठी वाट बघत होते, कोणाची प्रतीक्षा करत होते, कोणाचं यांना ओपिनियन घ्यायचं होतं? एकीकडं मराठा समाजाला यांनी एका आरोपीचे पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. मग राज्य सरकार याची वाट पाहत होते का की मराठा विरुद्ध इतर समाजाचा संघर्ष व्हावा? कारण विद्यार्थी बोलायला लागले होते की मराठा विद्यार्थ्यांमुळे आमचं ॲडमिशन थांबलेलं आहे. ॲडमिशन प्रोसेसला आमचा विरोध पहिलेही नव्हता, आजही ॲडमिशन प्रोसेस झाली पाहिजे. परंतु मराठा विद्यार्थ्यांनाही वगळून होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस आदेश दिला त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं की आजपर्यंत झालेल्या गोष्टीमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. मी सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की ही जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे याचे अर्ज मागच दिलेले आहे ज्यावेळेस प्रकरण न्यायालयामध्ये न्याय प्रविष्ट होतं. मग असं असताना याचा आधार घेऊन देता आला असतं. आम्ही समजू शकतो की न्यायालयाचं काय आहे, परंतु न्यायालय करत असताना हातात असलेल्या गोष्टी आहे. सुपर न्युमरीचा वापर करू शकत होते, विशेष बाबचा वापर करू शकत होते, मॅनेजमेंटचा कोटा ताब्यात घेऊ शकतो. असे अनेक प्रकारचे पर्याय मराठा समाजाने दिल्या असताना देखील मराठा विद्यार्थ्यांना गृहीत धरून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप आज या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय कायदेशीररित्या करता येईल ते आम्ही करतोय, परंतु सरकार हे कुठल्या दिशेने जातं हे सरकारलाच जाणो. एक पिढी बर्बाद आज मराठा समाजाची झालेली एवढं निश्चित आहे. कारण आम्ही फी भरूच शकत नाही. जो समाज फी भरू शकत नाही
तो खुल्या प्रवर्गात कॉम्पीट करू शकत नाही, खुल्या प्रवर्गात कॉम्पीट करू शकत नाही, तर तो शिक्षण घेऊ शकत नाही. जर आम्ही शिक्षणच घेत नसेल तर आम्हाला ही प्रक्रिया कुठल्याही कामाची नाही. यामुळे सरकारचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो. पण मला एक सांगा, मागास आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला, त्यानंतर आरक्षण घेतलेलं आहे. मराठा समाज मागास आहे काही प्रमाणामध्ये, तरी राज्य सरकार ओपनमधून फॉर्म भरा म्हणून. खरं तर हा कंटेम आहे की ज्यावेळेस माननीय आयोगाने एखादा रिपोर्ट दिला आणि तो राज्य सरकारने स्वीकारला, कॅबिनेटने स्वीकारला, पटलावर ठेवला. आणि मला चांगलं आठवतं, मी ज्यावेळेस माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो त्यावेळेस राज्य सरकारने हायकोर्टामध्ये हा रिपोर्ट दाखल केलेला आहे. म्हणजे मी हायकोर्टात हा रिपोर्ट स्वीकारलेला आहे. आणि ज्यावेळेस न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे मुंबई हायकोर्टाने आणि आयोगाचा रिपोर्ट अस्तित्वात असताना, जसा तुम्ही प्रश्न विचारला की मागासलेलापणा सिद्ध असताना तुम्ही आम्हाला खुल्या प्रवर्गात कसं कन्सिडर करू शकता, हा कंटेम ऑफ कोर्ट आहे. ते याच्याबाबत आमची ज्येष्ठ वकिलांशी चर्चा चालू आहे आणि याच्यामध्ये सरकारच्या विरोधात काय करायचं ते आम्ही आता लवकरात लवकर करणार आहोत. माझ्यासोबत रमेश केरे पाटील आहेत आणि त्यांनी या 28 तारखेला उपेक्षित मराठा मशाल यात्रा काढायचं ठरवलेलं आहे आरक्षणासाठीचं. काय म्हणाल, आता या आंदोलनाला आणखी जास्त धार येणार? नक्कीच. सगळ्यात पहिले या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आणि ही जी रथयात्रा निघणार आहे आमची, ही उपेक्षित मराठा मशाल जनजागृत रथयात्रा राहणार आहे. आणि या रथयात्रेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एकही घटक उपेक्षित नव्हता. आणि आज या सरकारच्या काळामध्ये आज मराठा समाज हा उपेक्षित झालेला आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही डोक्यावर घेऊन या रथयात्रेमध्ये आम्ही या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन आम्ही सुरुवात करणार आहोत आणि मुख्यमंत्री साहेबांना ती प्रतिमा भेट देणार आहोत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज राज्य करत होते त्यांच्या राज्यामध्ये प्रजा अजिबात दुःखी नव्हती. पण या सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाचा आज अडचणीत आलेला आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला असताना आज महाराष्ट्रातला जवळपास 60 ते 70% समाज हा मराठा समाज हा शेतकरी आहे. आणि आज ओला दुष्काळाकडून एकीकडे होरपळतोय. त्यातल्या त्यात आज हे असं सरकार या ठिकाणी मराठा आरक्षणाची बाजू या ठिकाणी सक्षमपणे बाजू मांडू शकलेलं नाही आहे. त्यामुळे या सरकारचा मी निषेध करतो आज या ठिकाणी. विनोद पाटील, मला एक सांगा की काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, कारण विद्यार्थी आता संभ्रमात आहे. ॲडमिशन नाही घेतलं तर शैक्षणिक वर्ष जाईल, ॲडमिशन घेतलं तर आर्थिक नियोजन कसं करायचं? काय म्हणाल तुम्ही, आरक्षण म्हणजे ॲडमिशन्स घ्यायला पाहिजे का थांबायला पाहिजे? नाही, विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेसपासून वंचित राहण्यामध्ये कुठलाही स्वारस्य नाही, कुठलाही त्याचा उपयोग नाही. कारण आपण बघितलं की ॲडमिशन प्रोसेस ही मिनिटावर, घंट्यावर, तासावर चालते आणि एखादा विद्यार्थी 1 मिनिट जर ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन उशिरा भरला त्याचं वर्ष वाया जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलंच पाहिजे. परंतु राज्य सरकारचं एक कर्तव्य बनतं की सरकारने पुढे येऊन स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्ही सुपरन्युमरीद्वारे एवढे सीट्स वाढवतोय आणि विद्यार्थ्यांचा जो काही फीसचा प्रश्न आहे, विशेष बाब म्हणून एवढ्या प्रमाणामध्ये 100% फीज विद्यार्थ्यांची आम्ही स्वीकारतो. विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेसपासून बाजूला राहण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. परंतु सरकारने जबाबदारी स्वीकारून याच्यामध्ये निर्णय घेणं हाच महत्त्वाचा मुद्दा आज आहे. पण काय सरकार असा निर्णय घेत असेल, एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, तो नाराज होईल. मराठा समाजाला मानणारे किंवा मराठा विचारांना मानणारे सत्तेमध्ये अनेक पक्ष आहेत, तरी अशा पद्धतीचे निर्णय घेते म्हणजे डिवचण्याचा प्रकार आहे मराठा समाजाला, जो शांतपणे सगळे आंदोलन करतो. हे बघा, निवडणुकीमध्ये जात धर्म मी मानू शकतो, परंतु इथं जरी आम्ही प्रवर्गाने वर्गाने मराठा असलो, परंतु आम्ही एक युवक आहोत आणि विद्यार्थी ज्यावेळेस राज्याचा शिकेल, समृद्ध होईल, तर राज्याचं GDP वाढेल आणि राज्य सुखलाम सुजलाम होईल. ह्या विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या चष्म्यापेक्षाही पुढे जाऊन उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य आहे हे बघणं राज्य सरकारला क्रमप्राप्त होतं, परंतु ते राज्य सरकारने बघितलेलं नाही. निवडणूक जर असती तरी आम्ही समजू शकलो असतो की मराठ्यांच्या मतांची गरज नाही, इतर लोक त्यांना मतदान करायचं, इतर राज्याचे, मी इतर समाजाला बोलत नाही. परंतु जे उद्याचं भविष्य आहे, टक्केवारीमध्ये जो समाज जास्त आहे त्यालाच तुम्ही जर वंचित ठेवत असाल तर यांचा मनसुबे काय आहे? राज्य सरकारचा हा निर्णयाला कायदेशीर तुम्ही आव्हान देऊ शकता, देणार आहात? ह्याच निर्णयाने आता अनेक निर्णयाला आम्ही कायदेशीर आव्हान देणार आहोत. आम्ही संयमाची भूमिका ठेवली होती, परंतु आम्ही कायद्याने शांत बसलो होतो. आम्ही असा अन्याय सहन करूच शकत नाही. याच्यामध्ये कंटेम ऑफ कोर्ट राज्य सरकारने केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टी एक्सेप्ट केल्या ते जर राज्य सरकार करत नसेल, राज्य सरकारने कंटेम ऑफ कोर्ट केलेला आहे, तर आम्हाला कायद्याची भाषा कळते, आम्ही आता दाखवू
काय कायद्याची भाषा असते ते करून दाखव. निश्चितच आजचं परिपत्रक हे कोर्टाचा अवमान आहे असं विनोद पाटील म्हणताय, कारण ते अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई देत आहेत. जो मागास आयोगाने अहवाल दिला होता आणि मराठा समाज काही प्रमाणात मागास असल्याचा अहवाल दिला होता, तो अहवाल लक्षात घेऊन ओपन मध्ये ऍडमिशन विद्यार्थ्यांना घ्यायला लावणं मराठा हे कोर्टाचा अवमान आहे आणि ती याचिका दाखल करणार ही एक मोठी डेव्हलपमेंट आपल्याला म्हणताय. आणि अगदी सिद्धार्थ, जसं की मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आता शांत बसणार नाही आणि आमची भूमिका लवकरच सरकारला कळवू. याच पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे देखील आपण बघणार आहोत. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग नाशिकमधून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, एकूणच आता शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेमक्या नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया, काय भावना? संतप्त आहे, आक्रमक आहे आणि संघर्षाच्या भूमिकेत तयार आहे. मराठा क्रांती मोर्चा असो का मराठा ठोक मोर्चा असो किंवा या सगळ्या विषयावर सातत्यानं आवाज उठवणारे कार्यकर्ते असो, ते सगळेच आपल्याबरोबर आता आहेत की नेमकी त्यांची काय भूमिका आहे. खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे विषय सातत्यानं समोर येत आहे आणि आता हा 9 सप्टेंबर नंतरच्या प्रवेशाचा निर्णय आहे. काय भावना आहे? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला वंचित ठेवता येणार नाही. मी तर तुमचा सरकारचा जाहीर निषेध करतो की सरकारने अशी भूमिका घ्यायलाच नव्हती पाहिजे की आज जो त्यांनी जी आर काढला आणि उद्यापासून प्रवेश ठेवला. माझं असं म्हणणं आहे तुम्ही प्रवेश करा, विद्यार्थ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, कारण विद्यार्थी शिकला पाहिजे, सवरला पाहिजे तर राज्य पुढे जाईल. परंतु राज्य पुढे जाण्यासाठी मराठा समाजाला वंचित जर तुम्ही ठेवला, कारण हा सगळ्याचा मोठा घटक आहे आणि या घटकाला वंचित ठेवून तुम्हाला चालणार नाही. तुम्ही उद्या वंचित जर ठेवलं मराठा समाजात तर मराठा समाजामध्ये मोठ्या उद्रेक होईल आणि याचा उद्रेकाला समोर सरकार जावं लागेल. उद्रेक होईल म्हणताय, पण उद्रेक हे एकमेव सोल्युशन याच्यावर आहे का? काय नेमकी फसवणूक झाली तुमचं म्हणणं आहे? ज्या दिवशी मराठा आरक्षणाला स्थगिती भेटली त्या दिवशी सरकारच्या मंत्र्यांचे सर्व जर आपण बाईट पाहिले, त्यांची माहिती पाहिली तर प्रत्येकाने सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊ, नोकरीमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्हाला कशी मदत करता येईल आम्ही ते पाहू. हे सर्व सांगितलेले असताना आज विश्वासघात करण्याचा हा प्रयत्न आहे. हा आम्ही कधी खपून घेणार नाही आणि शासनाने विश्वासघात करू नये आणि मराठा समाजाचा अंत पाहू नये हा इशारा त्यांना आम्ही देतोय. ते म्हणतात फसवणूक झाली, तुम्ही म्हणताय की अंत पाहू नये. मग नेमकं बघावं तरी काय, सोल्युशन कसं निघणार? सोल्युशन कसं निघणार त्यापेक्षा आता इथे लाखोच्या संख्येने 58 मोर्चे या महाराष्ट्राने या भारताने बघितलेले आहेत. 50पेक्षा अधिक मुलं हुतात्मे झाले. माझ्यासारखे सर्वसामान्य 15,000 कार्यकर्त्यांना अनेक गुन्हे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर जे आम्हाला मिळालं होतं, जे आमच्या पोरांचं बलिदान आहे, जो त्याग आहे, याच्यावर महाविकास आघाडी पाणी फिरवताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि ह्या महाविकास आघाडीतले बाकीचे लोक तर मराठा द्वेषी आहेत, ते निष्पन्न झाले. पण या महाविकास आघाडीमध्ये जे मराठा नेते असतील यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटली पाहिजे. कारण हे जे निर्णय आहेत हे मराठा समाजाच्या तरुणांना अंधारात लोटणाऱ्या, यांच्या गळ्यात फास घालणारे आहेत. याची कुठंतरी या महाविकास आघाडीच्या मराठा नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आणि उद्या जर आमचं नुकसान झालं तर नक्कीच आम्ही या महाराष्ट्राचं नुकसान करू, या सरकारचं नुकसान करू. आणि खऱ्या अर्थाने आक्रमक मराठा काय असतो पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला दाखवून दिल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही. आपण जरी बोललात की महाराष्ट्राचं नुकसान करू तरी कोणताही मराठा महाराष्ट्राचं नुकसान करणार नाही याबद्दल आम्हाला नक्कीच खात्री आहे. भावना या बोलक्या आहेत. संघर्ष, फसवणूक अशा प्रकारचे आरोप तुम्ही करताय, तोडगा काय? तोडगा एकच आहे, आम्हाला जो अन्याय झाला आहे आमच्यावर की तो अन्याय दूर करावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावं. मराठा समाज जसं भाऊंनी सांगितलं उद्रेक होईल, काय उद्रेक झाला तर हेच मराठा समाजाचे काही राजकीय नेते आहेत यांना आम्ही फिरकू पण देणार नाही आणि आम्ही पुढच्या वेळेस दाखवून देऊ की मराठा काय, मराठा क्रांतीमध्ये काय, हे सगळ्या गोष्टी त्यांना कळतील. मराठा क्रांती मोर्चाने आदर्श घडवला अनेक मोर्चे काढून, तोच इशारा देणारा मराठा ठोक मोर्चा आता झालेला आहे. कशा प्रकारे ठोकण्याची भाषा करताय? प्रत्यक्ष का कायद्याच्या लढाई नाही? कायद्याच्या लढाईत आम्ही अनेक वेळा लढणारच आहोत, कारण अनेक निर्णय सरकारने आमच्या मराठा समाजाच्या विरोधात घेतले आहे. आम्ही शांततेने मोर्चे काढले. मराठा समाज शांत आणि संयमी आहे आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यामध्ये मराठा समाजाची भूमिका फार मोठी आहे. परंतु आता सरकारने जे काही जे निर्णय मराठा समाज संदर्भात घेतलेले, म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान असेल, महावितरणची इतर भरती असेल, या भरतींमध्ये मराठा समाजाला जे काही स्थान तुम्ही देत आहात किंवा उद्या प्रवेश प्रक्रिया याच्यामध्ये हे सगळ्यात घातक आहे. कारण तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. आम्हाला एवढंच सांगायचं सरकारला की आपण सर्वांना समान न्याय द्या. जर तुम्हाला समान न्याय देता येत नसेल तर 100% आज आम्ही शांततेत आहोत, उद्या आम्ही ठोक मोर्चा नाही काढणार, आम्ही तुम्हाला ठोकण्यासाठी कमी करणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. ज्वलंत भाषा आहे, आक्रमक भाषा आहे, संघर्षाच्या तयारीत आहे. 9 सप्टेंबर पूर्वी जर का तुम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कायम करत असाल तर 9 सप्टेंबर नंतरच्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक तरतुदीचं काय, अशा प्रकारचा खडा सवालही सरकारला विचारताय. सरकारनं या सगळ्या गोष्टींना विश्वासात घेऊन उत्तर द्यायला हवं होतं. आपल्या मागणीवर ठाम आहेत. स्वाती,
अगदी प्रशांत आणि सिद्धार्थ, आपण दोघे सोबत राहाच आणि तुमच्या सोबत जे मान्यवर आहेत त्यांच्याशी अशी चर्चा आपल्याला सुरू ठेवायची आहे. मात्र या चर्चेतून आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाची अपडेट किंवा संतप्त प्रतिक्रिया जी येते ती म्हणजे मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी जसा इशारा दिला आहे सरकारला की हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान आहे, अवमान आहे आणि यापुढे लवकरात लवकर आमची काय भूमिका आहे ही सरकारला आम्ही दाखवू, असं विनोद पाटील म्हणालेले आहेत. राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान झालेला आहे असं एक संतप्त विधान जे आहे, संतप्त प्रतिक्रिया जी आहे ते मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागेल अशी देखील संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती मराठा बांधवांकडून येते. त्यामुळे हा आक्रमकपणा मराठा समाजाचा पाहता आता नेमका मराठा समाजाचं हे सांत्वन किंवा त्याला काय म्हणू शकतो, मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी सरकार काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारची भूमिका देखील आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि त्याचसाठी आपली ही वृत्तमालिका आहे. आणि वृत्तमालिकेतून असाच आपल्याला संवाद साधायचा आहेच. प्रशांत बाग नाशिकमधून आणि औरंगाबादमधून सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत ज्यांच्यासोबत मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत. हा संवाद सुरू राहील पण अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आरक्षणाचा गुंता या वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेवरती संभाजीराजे छत्रपती यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात. मी वेळोवेळी सरकारला सांगितलेले, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेले, कालही मी पत्र त्यांना दिलेले की आपल्याला ज्या गोष्टी हातात आहेत ते आपण का करत नाही. 12% सीट्स हे सुपर न्यूमररीच्या पद्धतीने आपण SCBCच्या मुलांना, मराठा समाजाच्या लोकांना देऊ शकतो. पण ह्याच्या पूर्वी सुद्धा झालेलं आहे. मला उदाहरण आपल्याला सांगायचे, आता मराठी भाषेतली जी लोक, मॉरिशसची मुलं आहेत त्यांना आपण सुपर न्यूमररीच्या पद्धतीने वाढीव सीट्स देतो महाराष्ट्रात. काश्मीरमधले अल्पसंख्याक मुलं आहेत त्यांना देतो आपण. POK मधले जे आपले लोक असतील त्यांना सुद्धा महाराष्ट्र सरकार आजपर्यंत देत आलेले. आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच आहे की जे मराठा समाजाला सामाजिक मागास असं जे सिद्ध झालेलं आहे तो कायदा सुद्धा पारित झालेला आहे. आणि मी कायदेशीर पद्धतीने मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आपल्याला वाढीव सीट्स, 12% वाढीव सीट्स आपल्याला सुपर न्यूमररी अधिसंख्याच्या माध्यमातून अलौकिक पद्धतीने आपल्याला हे देता येतात. तर मराठा समाजाच्या मुलांना सुपर न्यूमररी पद्धतीने 11वीत प्रवेश द्यावा असं झालं नाही तर आम्ही प्रवेश प्रक्रिया हाणून पाडू असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चा संघटनांनी घेतला. आणि याच संदर्भात राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव आणि कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपल्याला माहिती आहे 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यानंतर ही सगळी 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कारण SCBCतल्या मुलांना नेमकं आता आरक्षण कुठल्या ह्याच्यातनं द्यायचं असा तो सगळा मुद्दा होता. त्यात मराठा संघटनांनी आंदोलनं केली पण अखेर सरकारने जो निर्णय प्रॅक्टिकली शक्य आहे तोच घेतलाय. अर्थात तो मराठा संघटनांना रुचलेला नाही. निर्णय असा आहे, तुला सांगतो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, हे जे आत्तापर्यंत रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनुसार जी ॲडमिशन 11वीची SCBC प्रवर्गातनं झाली ती कंटिन्यू राहणार. पण यापुढे ज्यांनी SCBCतनं अर्ज केलेत पण त्यांना प्रवेश मिळालेला नाही. मी थोडक्यात दुसरी यादी, तिसरी यादी, या पुढच्या याद्यांना ह्या सगळ्या SCBCत अर्ज केलेल्या मुलांना ओपनमधून म्हणजे खुल्या प्रवर्गातूनच ॲडमिशन मिळणार आहेत. याचाच अर्थ मराठा समाजाच्या मुलांना आता SCBCतनं आरक्षण मिळणार नाही. आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे धनंजय जाधव. आरक्षण मिळणार नाही एका अर्थाने स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली होती पण आता राज्य सरकारने तुम्ही म्हणताय तसं आता रद्द झालं एका अर्थाने SCBC आरक्षण सध्या तरी. आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की हे आघाडी सरकार आहे हे मराठा समाजाच्या दृष्टीने घातक आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही वारंवार सांगत होतो की आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत. त्या सोडवण्याच्या पद्धती देखील आम्ही यांना सांगितल्या होत्या. आमच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजी महाराज यांनी एक सुपर न्यूमरिक पद्धतीची एक पद्धत सांगितली होती. जी पद्धत मॉरिशसमध्ये असणाऱ्या मराठा पाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अवलंबली जाते. काश्मीरमध्ये असणारे जे त्या ठिकाणचे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी
घेतली जाते ती पद्धत अशी असते की त्या ठिकाणी जो कॉलेजचा टक्केवारीचा कॉलेजचे जे ॲडमिशनचे भाग आहेत त्याच्या पुढे काही जागा वाढवल्या जाव्यात आणि त्या जागा वाढवून त्या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन्स करून घ्यावं. यावर्षी जर पाहिलं तर ऑलरेडी मराठा समाजाला आरक्षण असल्यामुळे त्या जागा वाढलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आमच्यासाठी जागा ज्या वॅकंट होत्या आमची फी सरकार भरण्याची तरतूद सरकारने केली होती. ती फी आमची या सरकारने भरावी अशी आमची मागणी होती. सुपर मेमोरियल पद्धतीने जर बसवलं तर ते घडलं असतं. परंतु कालचा निर्णय जर पाहिला, नितीन राऊतांनी सांगितलं होतं की दिवाळी गिफ्ट म्हणून आम्ही तुम्हाला महावितरणमध्ये समाविष्ट करून घेतो, परंतु दिवाळीचं गिफ्ट नाही, त्यांनी शिमग्याचं गिफ्ट आम्हाला 2 पद्धतीने दिलेलं आहे. एक तर महावितरणमध्ये आमच्या मुलांना डावललेलं आहे आणि आज रोजी पाहिलं तर EWS देतोय सांगून आमचं आज देखील शैक्षणिक पद्धतीमध्ये आम्हाला डावललेलं आहे. कोंढरे साहेब आलेले आहेत. मला सांगा, सरकारने GR काढला अखेर 11वीच्या ॲडमिशनचं, महावितरणचं सांगितलं की ओपन मधनच होणार ते. मग एका अर्थाने तुमच्या तोंडाला पानं पुसली मराठा समाजाचं. नक्की पुसलेली आहे. आम्ही जे उपाय राज्य सरकारला सांगितले त्याच्या उलटं केलं. हा मराठा आरक्षण कायमस्वरूपी संपवण्याच्या डावातली पहिली स्टेप्स आज सरकारने केलेली आहे. काय केलेलं आहे तर SCBCची प्रवेश प्रक्रियामध्ये बाजूला ठेवली. आम्ही सांगितलं की SCBCच्या जागा तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही सुपर न्युमररी जागा तयार करा, त्याच्यामध्ये सगळ्या मराठा समाजाच्या मुलांचा विषय सुटतो. त्या बाबतीतली सगळी टेक्निकल नोट सरकारला सादर केलेली आहे. पण त्यांनी काय केलं की आज खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना खुल्यातनं प्रवेश घ्या, तर खुल्यातनं प्रवेश ऑटोमॅटिकली होतातच आहे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम का होणार की SCBCमध्ये कट ऑफचा जो विषय आहे त्या कट ऑफची माणसं ओपनमध्ये तिथं बसतीलच असं नाही. त्यापेक्षा दुसऱ्या समाजाच्या मुलाला जर त्याच्यापेक्षा जास्त मार्ग निघलं तर हा प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर जाणार आहे. राज्य सरकारच्या 90% जागा ज्या आहेत 605 कोर्सच्या, इथे हा ॲडमिशनचा विषय येत नाही. ॲडमिशनचा विषय येतो पुणे, मुंबई, नागपूर मेट्रो सिटीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणचाच प्रश्न प्रलंबित होता. हे सरकारला 3 वेळा सांगितलेलं आहे आणि ह्यापुरता विषय हा सरकार आत्ता 24 तासाच्या आतमध्ये सोडू शकतो. तो सोडवला तो कोणताही मराठा समाजाचा मुलगा SCBCतनं जो पात्र होता तो ह्याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तो निर्णय सरकारने घ्यावा आणि तो घेण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नाही. यासाठी सर्व टेक्निकल नोट्स आम्ही सरकारकडे सादर केल्यात आणि परत काल संभाजीराजेंनी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून त्यांची वेळ मागितलेली. त्या बैठकीमध्ये याच्यावर निर्णय व्हावा यासाठी आम्ही निश्चितपणे आग्रही राहणार आहोत. इन केस समजा तसा निर्णय नाही झाला धनंजय, कारण सरकारने आता त्या GR काढून मोकळे झालेले आहेत, थोडक्यात त्यांना तो निर्णय घ्यायचा नाही असं आपण फॉर द टायमिंग समजूया. मग पुढची भूमिका काय मराठा? मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मराठा विद्यार्थ्यांची भूमिका जर सांगाल, तुम्ही ज्यावेळेस या बातमीची सुरुवात चालू केली तर मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे तुम्ही असं सांगितलं की शैक्षणिक प्रक्रिया थांबली होती का, तर हे चुकीचं आहे. ही शैक्षणिक प्रक्रिया जी थांबली होती, तुम्ही आमच्या डोक्यावर आरक्षणावर सांगा, असं नाही. कोविडमुळे थांबली होती ती प्रक्रिया, सर्व जे थांबलेली आहे कोविडमुळे दिवसांची चाल ढकल झालेली आहे. परंतु ही जी प्रक्रिया जर हे सरकार आमच्यावरती लादत असेल आणि या विद्यार्थ्यांचे जर ॲडमिशन करणारच असं म्हणत असेल तर या ॲडमिशनची प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतो. आपण पाहिलं स्वाती, थोडक्यात मराठा संघटनांनी आता पुन्हा एकदा संघर्ष अटळ आहे अशीच भूमिका घेतल्याचं दिसते. त्यांचं सरळ म्हणणं आहे, आम्हाला सुपर न्यूमरिक पद्धतीने आमच्या मुलांचे ॲडमिशन करून द्या, नाहीतर आम्ही ॲडमिशन होऊ देणार नाही. पुण्यामधल्या मराठा समाजा बांधवांचा हा जो आक्रोश आहे, ही संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपण नाशिक आणि औरंगाबादला जाणार आहोत. औरंगाबादमध्ये आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत, तर नाशिकमधून प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत बाग यांच्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत, तर सिद्धार्थ यांच्यासोबत मराठा आरक्षणात महत्त्वाची भूमिका असणारे 2 महत्त्वाचे पाहुणे आहेत. ते म्हणजे एक म्हणजे विनोद पाटील, मुख्य याचिकाकर्ते, आणि त्यासोबतच मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील आहेत. सुरुवातीला आपण सिद्धार्थकडे जाऊयात. सिद्धार्थ, स्वाती, आपण आता वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रतिक्रिया घेतोय. खरंच संतापजनक प्रतिक्रिया आहे. मी जसं म्हटलं आधी की मराठा तरुण आधी संतापलेला होता. आजचा GR, आजचा निर्णय म्हणजे आगीत तेल ओतण्याचं काम झालंय. जसं नाशिकहून एक मराठा बांधवांनी प्रतिक्रिया दिली की आमचं नुकसान झालं तर आम्ही महाराष्ट्राचं नुकसान करू. ही रागातली प्रतिक्रिया आहे. मराठा समाज असं करणार नाही आपल्याला माहिती आहे, कारण एवढे मोठे मोर्चे काढून कुठं गालबोट लागलेलं नाही. मात्र ही संतापाची प्रतिक्रिया आहे, कारण त्यांच्या सगळ्या आशा या आरक्षणावर टिकलेल्या आहेत, पुढचं भवितव्य आरक्षणावर टिकलेलं आहे. त्यामुळं या प्रतिक्रिया येणार आहेत. त्या आज तर अनेक लोकांपर्यंत हा निर्णय पोहोचलेला नाही, उद्या पोहोचल्यानंतर याचा भडका निश्चित उडणार आहे. विनोद पाटील, मला सांगा, आता बघा म्हणजे अगदीच विध्वंसक भाषा मराठा तरुण बोलू लागला, तरुण रक्त आहे, पण तुम्ही काय म्हणाल की या तरुणांनी काय भूमिका आता घेतली पाहिजे? मराठा समाजाची कायम अशी भूमिका होती, समजशील भूमिका. मराठा विद्यार्थी नेमकं काय सांगत होता, आमचं जर आपण हिस्ट्री बघितली ह्या पूर्ण आंदोलनाची, आम्ही कधीही सांगितलं नव्हतं की कोणाचं आरक्षण कमी करून द्या. आम्ही हक्काने आरक्षण मिळवलं होतं, रस्त्याची लढाई देऊन आरक्षण मिळवलं होतं, बलिदान देऊन आरक्षण मिळवलं होतं.
माननीय मुंबई हायकोर्टाने आरक्षण एक्सेप्ट केलं, त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. सुप्रीम कोर्टामध्ये अनेक दिवस तारीख पडल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती पडली. परंतु मुंबई हायकोर्टाची ऑर्डर आज फोर्समध्ये आहे. मागास आयोगाचा रिपोर्ट स्वीकारलेला आहे आणि आम्ही मागासलेले आहोत. ही सरकारची जबाबदारी. हा जो उद्रेक येतोय हा सरकारच्या विरोधात आहे, भावना कोर्टाच्या विरोधात नाही. कारण आम्हाला कोर्ट कळत नाही. विद्यार्थ्यांना काय पाहिजे की जे पालक जे सरकारमध्ये बसलेले ते आपल्याला शिक्षणामध्ये सवलत देतील. हे जरी आरक्षण असलं तर मराठा आरक्षण हे सवलत आहे. हे काय जातीवर आधारित आरक्षण नाही. याचं उदाहरण असं की मराठ्यांना राजकीय आरक्षण नाही आहे, ते आम्ही मागितलेलं पण नाही. काय मागितलेलं आहे तर शिक्षणामध्ये सवलत आणि नोकऱ्यांमध्ये सवलत. आणि हे देखील जर राज्य सरकार सुपरन्युमरी पद्धतीने किंवा विशेष बाब म्हणून देत नसेल तर विद्यार्थ्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे. आम्ही कधीही उद्रेक व्हावा अशी आमची भावना नव्हती. कोणत्याही विद्यार्थ्याने हातात दगडाच्या ऐवजी पेनच घ्यावा हीच आमची भावना आहे. राज्याच्या विकासामध्ये आमची राहण्याची भावना आहे. परंतु सरकार एक पाऊल पुढे नेता 100 पाऊल मागे चालले. उद्या जर काही घडलं त्याची जबाबदारी कोण घेणार? याची जबाबदारी राज्य सरकारलाच घ्यावं लागेल. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की आमच्या हातून कोणती चूक घडणार नाही. आपण बघितलं की निर्णय लागल्यानंतर राज्यामध्ये एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न झाला. मराठा विरुद्ध आदर्श. ज्या विद्यार्थ्यांना जातपात कळत नव्हती अशांना देखील धर्मपंथ शिकवण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. आणि स्पष्ट बोलायचं जर ठरलं तर आपण बघितलं की सांगण्यात आलं की मराठा विद्यार्थ्यांच्यामुळं इतर विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या थांबल्या. राज्यामध्ये बसलेल्या मंत्री, कॅबिनेट दर्जाचे मंत्र्यांचे स्टेटमेंट आहेत की मराठा विद्यार्थ्यांमुळे इतर नियुक्त्या थांबल्या. एकही मंत्री असं बोलला नाही की मराठा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करावं लागेल. आमच्या ज्या 5-6 वेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाल्या सरकारच्या वेगळ्या वेगळ्या नेत्यांशी, सगळ्यांनी सांगितलं आम्ही वेळ घेतोय. प्रश्न आज संपूर्ण मराठा समाजाला पडलाय की इतक्या महिन्यांनी केलं काय? मग हीच परिस्थिती जर जैसे ते पैसे तशी परिस्थिती ठेवायची तर निर्णय 9 तारखेला लागला, 11ला त्याची प्रत आली, त्याच दिवशी जाहीर करायला पाहिजे होतं. आम्हाला भरोशावर ठेवलं. 4-4, 5-5 महिने आम्हाला अपेक्षा लावल्या. विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही तयारी करा, घाबरू नका, आम्ही काहीतरी करू. आता जैसे ते तशी परिस्थिती ठेवली म्हणजे आम्ही काहीच करायचं नाही. आम्ही 2 शब्द देखील बोलायचे नाही. आम्ही बोललो तर म्हणायचे की भाजपचे कार्यकर्ते, आम्ही बोललो तर सांगायचे सरकारच्या विरोधाचे कार्यकर्ते. सरकारने एक लक्षात घेतलं पाहिजे, मागच्या वेळेस तुम्हाला आम्ही राष्ट्रवादीचे वाटत होतो, आज तुम्हाला आम्ही भाजपचे वाटतो. तुम्हाला उद्या काय वाटेल हा तुमचा घरचा प्रश्न. मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय, सवलती घेतल्याशिवाय आता शांत बसणार नाही. रमेश केरे पाटील, तुम्ही नेहमी रस्त्यावरची लढाई केलेली आहे. या निर्णयामुळे तुम्हाला संधी भेटली आता पुन्हा आक्रमक आंदोलन करणं? हे बघा, गेल्या कित्येक दिवसापासून 35-40 वर्षा अगोदर जे सत्तेमध्ये होते राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून मराठा समाजाने आमच्या कोणत्या अपेक्षा ठेवायच्या? कारण हे गेल्या कित्येक दिवसापासून सत्तेवर असतानाही यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही. दुसरा विषय, आज जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, अहो साऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं बघितलं. यांनी मुका मोर्चा म्हणून यांनी जो शांततेच्या माध्यमातून जे आमचे मोर्चे चालू होते यांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी हिणवलं. यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आम्ही? नक्कीच या 3 चाकी सरकारला येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या रोषाला समोर जावं लागणार आहे. आणि हे आज मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, आता सुरुवात झालेली आहे. आता आरपारची लढाई सुरू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला शिकून गेलेले आहे कशा पद्धतीने गनिमी काव्याने लढाई करायची. आता गनिमी काव्याने नाही, आता समोरासमोर आता लढाई होणार. आणि आमदार, खासदार, मंत्री, संत्री जे फिरतील यांना या महाराष्ट्रात तर काय, यांना येणाऱ्या काळात घराच्या बाहेर बी आता आम्ही फिरून देणार नाही. पण पोरं संतापलेली आहेत, तोडफोडीची भाषा करतायत, महाराष्ट्राला नुकसान पोहोचवण्याची भाषा करतायत. हे पोरं करू लागले तर काय करणार? एकदा जर हाताच्या बाहेर परिस्थिती गेली तर अशा मुलांना तुम्ही काय संदेश द्याल की आंदोलन कसं करायचंय? आंदोलन करायचंय तर कसं करायचं? महाराष्ट्रातल्या तमाम मराठा युवकांना, विद्यार्थ्यांना मी आज सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका. आम्ही सक्षम आहोत या ठिकाणी कायदा हातात घेण्यासाठी. कारण गेल्या तुम्ही बघा, करोनासारख्या महाकाळामध्ये आंदोलन करत असताना या निर्लय्य सरकारने आमच्यावरती मोठमोठे गुन्हे दाखल केले, तरी आंदोलन या ठिकाणी थांबलेले नाहीये. आमच्यावरती असे असंख्य गुन्हे दाखल करा, तरी आम्ही आता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, या महाराष्ट्रातला तमाम मराठा तुमच्यासाठी लढणार आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सरकारला, या 3 चाकी सरकारला याची किंमत आता मोजावी लागणार आहे. निश्चित आपण बघितलं की अगदी संयमाची भाषा, कायद्याची भाषा, लोकशाही पद्धतीनं काय करायला पाहिजे हे विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे. रस्त्यावरची भाषा रमेश केरे पाटील यांनी सांगितलेली कशी भाषण व्हायला. मात्र यामध्ये मी मराठा तरुणांना एक छोटीशी सूचना करू इच्छितो की तुमच्या मनात राग आहे, संताप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पुढचं शिक्षण कसं घ्यायचं याचाही विचार तुमच्या मनामध्ये आहे. मात्र हातात धोंडा घेऊन फेकू नका. कारण तुमच्यावर जर केसेस दाखल झाल्या
तुमच्या विरोधात जर काही FIR दाखल झालं तर पुढचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. आरक्षणाचाही फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे संयमाची भाषा घ्या. अनेक नेते तुमचे विनोद पाटील असतील, रमेश केरे पाटील असतील, राज्यातून सगळे लोक आरक्षणासाठी विविध पद्धतीनं कायदेशीर मार्गाने लढा देतील. तुम्ही संयमाची अगदी सिद्धार्थ, आणि आपल्या संवादातून हाच संदेश, हेच आवाहन, ही सूचना लाखो मराठा बांधव, लाखो मराठे ते विद्यार्थी जे या क्षणी ही वृत्तमालिका न्यूज 18 लोकमतवरती पाहत आहेत त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असेल, आणि ते पोहोचवण्यासाठीच ह्या वृत्तमालिकेचा आपला हा प्रयत्न आहे. औरंगाबादमधून हे दोन पाहुणे आपल्या सोबत आहेतच आणि त्यांच्याशी हा संवाद आपल्याला असा सुरू ठेवायचा आहे. यानंतर आपण नाशिकला जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत वाघ नाशिकमधल्या मराठा बांधवांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रशांत, कुठेतरी नाशिकमधले मराठा बांधव आता म्हणतायत की आमच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट सरकारने बघू नये. स्वाती, खरं तर किती वेळा ही भाषा करायची हा सुद्धा प्रश्न या सगळ्याच आंदोलकांना नक्कीच पडला असेल. कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा कोर्टाचे कोणते निर्णय होतात किंवा जेव्हा जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला चर्चा होते, काही निर्णय भलता होतो, त्यावेळेस तुमची आक्रमक भाषा होते. व्यथित नाही होत का तुम्ही? आम्ही व्यथित होतो ना. सरकारला जर हे चांगली भूमिका मांडल्या सुप्रीम कोर्टामध्ये, दादा आज विरोधात निकाल गेला नसता. आम्हाला स्थगिती लागली, त्या ठिकाणी मराठा समाजाचं संपूर्ण मराठा आरक्षण बारगळलं. मराठा समाजाने काय मागितलं होतं तर मागास शैक्षणिक आरक्षण, नोकरीमध्ये आरक्षण मागितलं होतं. आम्हाला अजूनही याच्यामध्ये तुम्ही नाकारलेलं आहेत. आज जी भर चालू त्यामध्ये मराठा समाज कुठे नाही, आणि जी उद्यापासून जी शैक्षणिक चालू होणार आहे त्याच्यामध्ये मराठा समाज नाही, आणि म्हणून कुठेतरी मराठा समाजाला डावलण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो या ठिकाणी की विद्यार्थ्यांनी कुठल्या प्रकारचं या ठिकाणी दगड धोंडे घेऊन कोणा दगडफेक करू नये, कुठला कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. तुम्ही सक्षम आहात, ते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सुप्रीम कोर्टानं 9 तारखेला स्थगिती दिली, रद्द नाही केला. मग सरकारनं हा निर्णय का घेतला असावा? कुठेतरी एरर वाटतोय सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आणि सरकारचा निर्णय? प्रश्न तोच आहे की स्थगिती फक्त दिलेली आहे, आणि स्थगिती देत असताना महाराष्ट्र शासनाने ज्या सुविधा दिल्या होत्या त्या पूर्ण करण्याची जबाबदारी ज्या आहेत ती देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. म्हणून आत्ता जे काही निर्णय सरकार घेतंय ते खरोखर कोर्टाच्या अधीन आहे का, हाही खरा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय. प्रश्न आहे की तो लोकांना ज्या पद्धतीने आश्वासित केलं होतं, ज्या वेळेस आपल्याला स्थगिती भेटली होती, ती पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षणाचा भाग असो किंवा नोकरीचा असो, या दोन्ही ठिकाणी सिक्युअर करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. ती सरकारनेच पूर्ण केली पाहिजे. कारण आम्ही संविधानाच्या मार्गाने आजपर्यंत आंदोलनं केली आहेत, आणि आम्ही आजही संविधान मानतो. चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाने आंदोलन केलं नाही, परंतु ते चूक होता कामा नये, ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. नक्कीच संविधान तुम्ही मानतात, संविधानाच्या आधारावर तुम्ही आंदोलन केले, मग आक्रमकता का? ह्या महाविकास आघाडीमध्ये एक असा गट आहे नेत्यांचा, म्हणजे त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा धनंजय मुंडे असतील, यांना आत्ता ओबीसीचा आवडा पुळका आलेला आहे का मराठा ज्या वेळेस आक्रमक झाला आहे त्या अनुषंगाने हे आता मुख्यमंत्र्यांना भेटत आहे का मराठ्यांना पण द्या, यांना पण द्या, मीडियासमोर वेगळी भूमिका, मुख्यमंत्र्यांसमोर वेगळी भूमिका. या सरकारमध्ये काय झाले, मराठा देशाविरुद्ध एक मोठा गट सक्रिय झालेला आहे. त्याच्यामुळे काय झाले, मराठ्यांना द्यायचं किंवा नाही द्यायचं, मुख्यमंत्र्यांनाही तो प्रश्न पडतो, अशोक चव्हाणांनाही तो प्रश्न पडतो, आणि मराठ्यांच्या बाबतीत जर एखादा चांगला निर्णय झाला तर उद्या हे सरकारमधले काही लोक हे सरकार पाडतील, काय करतील. या सर्व संभ्रमावस्थेमध्ये आज मराठ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होते, मराठ्यांचं नुकसान. संभ्रमावस्था तयार करून आता सरकारमधले काही मंत्री यशस्वी झाले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, हा तर त्यांचा राजकारणाचा भाग झाला. खरं तर हुतात्मे झालेले आहे. आता अजून कोण कसं सरकार कसली वाट पाहते, आम्हाला तो प्रतीक्षा करायची अजून हे का? सरकारने एक विचार घ्यावं. आत्ता जे आमच्या मित्रांनी सांगितलं का आम्ही संविधानाला कायद्याला मानतोय, अजूनही विद्यार्थ्यांनी संयम बाळगलेला आहे. जर त्या विद्यार्थ्यांचा जर संयम तुटला तर कदाचित या महाराष्ट्राचा आणि येणारी जी वाटचाल असेल ही वेगळ्या दिशेची असेल. तर सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी, आणि जो काय सरकारने दखल घ्यावी. प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळेवर आपल्या मागणीवर ठाम आहे, पण सरकारने दखल घ्यावी म्हणजे काय करावं? ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन 9 तारखेनंतरच्या मिळू शकत नाही त्यांची आर्थिक तरतूद करावी. त्यांची आर्थिक तरतूद तर करावी. आरक्षणाचा मुद्दा हा बऱ्याच दिवसापासून आहे. छत्रपती राजे संभाजी महाराजांनी विनंत्या केल्या आहे, लेखी केलेल्या आहेत, पण ह्या सरकारने कधीच नाही. सरकारला कळतंय पण वळत नाही. सरकार आहे ना केंद्र सरकारवर ढकलतंय आणि असं स्थगितीत ठेवून असंच पुढे चालू ठेवणार. या पोरांवर अन्याय होतोय, विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय, आमच्या समाजावर अन्याय होतोय. किती दिवस आम्ही हे सहन करायचं? किती दिवस अन्याय सहन करायचा? किती दिवस आपल्या पाल्यांना उत्तर द्यायला सुद्धा पालक म्हणून तुम्हाला जड जात आहे? कशासाठी आंदोलनं करायची? अनेक विषय व्यथित करणारे आहेत. काय सांगाल राजूभाऊ? आज तीच खरी परिस्थिती आहे की आज मराठा समाजाची शेतीच्या व्यवसायावरती वाट लागलेली आहे. दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत, ज्या आहेत
ज्यासाठी संघर्ष केला आणि संघर्ष केल्यावरती जी अपेक्षा होत्या की या सरकारने काहीतरी आरक्षणाच्या निमित्तानं रोजगार आणि शिक्षणामध्ये संधी मिळेल, आज तीही डावलली जाते। रोजगार नसेल, शिक्षण नसेल, शेतीचं वाटोळं झालं असेल तर मराठा समाजाने करावं काय याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे। याचं उत्तर सरकारने द्यावं। रोजगार नाही, शिक्षणामध्ये अनंत अडचणी, शेती उद्योग अत्यंत अडचणीमध्ये, करायचं काय प्रत्येकानं? मायबाप आणि पालक म्हणून आपण ज्या संस्थेकडे बघतो त्या सरकार नावाच्या व्यवस्थेनं खरोखर मराठा समाजाला लुभवण्याचं, भुलवण्याचं, टाळण्याचं काम केलंय का? संघर्ष करायच्या तयारीत आहे, आक्रमक आहे, व्यथित सुद्धा आहे। पण एक मात्र निश्चित की मराठा समाजाच्या कोणत्याही युवकांनी हातात दगडदोंडे घेऊ नये याचं आवाहन सुद्धा तितक्याच जाणीवतेनं करताय, हे सगळ्यात महत्त्वाचं। स्वाती, अगदी खरं। प्रशांत आणि सिद्धार्थ, आतापर्यंत वृत्तमालिकेतून जी संवाद साधला गेला, जी चर्चा झाली मान्यवरांशी, त्यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे जो सरकार दरबारी जाणं खूप महत्त्वाचं आहे, तो म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांची आर्थिक भार जो आहे तो सरकार उचलणार का? आणि त्या अनुषंगानं उद्या देखील संभाजीराजे छत्रपती जे आहे ते मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत, त्यातून काय तोडगा निघतो हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हा दोघांचेही खूप खूप धन्यवाद हे सगळी चर्चा आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता एक महत्त्वाची बातमी। भाजप सुडाचं राजकारण करतंय आणि मुंबई बँकेची चौकशी करून सत्ताधारी प्रेमाने चौकशी करतायत अशी उपहासात्मक टीका मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली आहे। मुंबई बँकेची काही चौकशी सहकार आयुक्तांनी सुरू केल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। बँकेत शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांचे नेते आहेत, पण आपण त्या बँकेचे अध्यक्ष असल्यामुळेच ही चौकशी होत असल्याचा आरोप दरेकरांनी केलाय। आपल्याला कोर्टातून क्लीन चिट मिळाली असून आता या बँकेची चौकशी म्हणजे शिळ्या कढीला ऊत असल्याचं दरेकरांनी म्हटलंय। कारण शेवटी ही सूड भावनेनं भारतीय जनता पार्टी वागते यांनी त्याचं उत्तर प्रेम भावनेनं या ठिकाणी दिलं असं मला वाटतं। परंतु त्या ठिकाणी कुठलीही चौकशी असेल त्याला प्रतिसाद द्यायचा असतो, त्याप्रमाणे आम्ही देऊ। कारण शेवटी ही बँक प्रगतीपथाकडे त्या ठिकाणी दिलेली आहे, सातत्यानं अवर्ग मिळवलेला आहे, मुंबईकरांना माहीत आहे, राज्यातील जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे, आणि त्याच्यामुळे अशा चौकशांना आम्ही त्या ठिकाणी घाबरत नाही। बरं, ही एक बँक आहे प्रवीण दरेकरची किंवा भारतीय जनता पार्टीची नाही, तर या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांना बरोबर घेत या बँकेची त्या ठिकाणी प्रगती आहे। आणि यानंतर बातमी आहे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हटके स्टाईलची। खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या डायलॉग आणि हटके स्टाईलने नेहमी चर्चेत असतात। सोशल मीडियावर त्यांचे रायडिंगचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात। आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करण्यासाठी ते स्वतः सांगलीतील MIDC इथल्या गॅरेजमध्ये आले होते। जिप्सी गाडी मनासारखी दुरुस्त केली आहे की नाही याची पाहणी त्यांनी केली। गाडीमध्ये बसताच डोक्यावर टोपी आणि गॉगल लावत त्यांनी धूम स्टाईल गाडी पळवली। तसंच गाडीच्या सायलेन्सरचा मोठा आवाज करत त्यांनी गाण्यावर ठेकाही धरला। यावेळी राजे आपल्या हटके अंदाजात सातारकरांना पुन्हा एकदा बघायला मिळाले।